इकडे नाशिकच्या सिन्नरमधल्या शेतकऱ्यांचं 1500 क्विंटल कांद्याचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। इतकं प्रचंड नुकसान झाल्यानंतर शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी उद्विग्न प्रतिक्रिया या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। पाऊस एकदम ढगफुटीसारखं पाऊस होता आणि पाणी म्हणजे असं समजा का प्रत्येक शेतकऱ्याच्या कांद्या खालून पाणी निघून गेलं। माझ्या स्वतःचंच 1500 क्विंटल कांद्याचं नुकसान झालेलं आहे। बाकीचं तर काय वाहून गेलं तिथं आज कळेल जेव्हा आम्ही बघायला जाऊ तेव्हा। पण ही वेळ अशी दुश्मनावर पण येऊ नये इतकं भयानक कालचं दृश्य होतं। आणि पाऊस म्हणजे गेल्या 50 वर्षात जो पडला नाही असा पाऊस काल पडलेला होता। आमच्या फार्म हाऊसमधनं कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी वाहत होतं। इकडे नाशिकच्या लासलगाव, मनमाड, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सलग होत असलेल्या पावसाचा फटका कांद्याला बसलाय। पावसामुळे खळ्यावर काढून ठेवलेला आणि चाळीत साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा खराब झालाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आम्ही 5 ते 6 एकर कांद्याची लागवड केली होती आणि 500 ते 600 क्विंटलचं उत्पादन आम्हाला बऱ्यापैकी झालं। परंतु सततच्या पावसाने 15 दिवसापासून पाऊस चालला, सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं। 70% कांदा हा पूर्ण खराब झाला आणि 10% राहिलेला तो प्रतिवारी करून आम्ही मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आमच्या लहान मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या नुकसानीचा पंचनामा करून 2000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे।